मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। विक्रोळीच्या कन्नवार नगर परिसरामध्ये बेस्ट बसची 2 जणांना धडक। चालक बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानं अपघात। सुट्टीचा दिवस असल्यानं मोठी दुर्घटना टळली। क्रिप्टोकरन्सीमधून 8,27,500 रुपयांची फसवणूक। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। मुंबईमध्ये अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली। मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा त्रास। हवेमध्ये धुलीकण मिसळले, हवेचा दर्जा खालावला। परवानगीशिवाय आरे कॉलनीमधील झाडं तोडू नका। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयामध्ये अर्ज करावा लागणार। वसई रोड विभागामधल्या पुलाच्या तुळ्या उभारणीसाठी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दिवा कोपरगाव दरम्यान वाहतूक ब्लॉक। दिवा वसई रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार। मुंबईमधल्या जेजे रुग्णालयामधल्या निवासी डॉक्टरांचं 3 महिन्यांचं विद्यावेतन रखडलं। निवासी डॉक्टर मानसिक तणावात, माडचा आंदोलनाचा इशारा। मालाड मिठी चौकी इथे बांधण्यात आलेल्या टी टाईप पुलाची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून पाहणी। पुलाच्या एका भागाचं गोयल यांनी केलं उद्घाटन। वैमानिकांचा अकासा एअरलाइन्स कंपनीविरुद्ध एल्गार। काही मुद्द्यांविरोधात थेट नागरी हवाई मंत्र्यांना लिहिलं पत्र। व्यवस्थापनामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप। कंपनीचं लेखापरीक्षण करण्याची मागणी। चीनी प्लास्टिक आणि नायलॉन मांजावर बंदी असूनही विक्री करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक मोहीम। नायलॉन मांजाची छुपी विक्री आणि साठवणूक केल्यासही कडक कारवाई।